महाराज, वयाच्या 14व्या वर्षी तुम्ही सुरुवात केली आणि 44व्या वर्षी तुम्ही छत्रपती झाला आणि आम्हाला साधं एक हॉटेल टाकण्यासाठी एक गाळा बघितला, गावात चर्चा केली आणि चर्चा करून दुसऱ्या दिवशी हॉटेलची ओपनिंग, बँकेची फाईल रिजेक्ट झाली. महाराज, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सगळं वागायचा प्रयत्न करतोय, पण माझ्या नशिबी अपयशच का? काय चुकलं माझं राजे, काय चुकलं? अरे काम व्हायच्या आधीच सगळ्या गावभर बोबाटा केल्यावर काम कसं होईल गड्या? बाबा, तुम्ही बोललात? अरे छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करायला गेले. 6 महिने त्यांच्या डोक्यामध्ये हे सगळं काही शिजत होतं, पण स्वतःच्या आऊसाहेबांना पण त्यांनी जाताना सांगितलं की अरे 8,000ची फौज होती त्यांच्यासोबत, मातब्बर मंडळी होती, खुद्द सेनापती होती. अरे जाऊ पोस्तर त्या कुणालाच माहित नव्हतं कुठं चालली ती. एवढी त्यांनी कानोकान खबर कुणाला लागू दिली नाही. आणि तुम्ही काम व्हायच्या अगोदर गावभर बोंबलता की अरे काम व्हायच्या अगोदर काय भी नाही बोलायचं. एकदा का काम झालं की तुम्हाला बोलायची काहीच गरज पडत नाही. तेव्हा तुमचं कामच बोलतंय. महाराजांचं कसं झालं? अरे सुरत लुटूस तर कुणाच्या कानोकान खबर नाही. एकदा का सुरत लुटली की 7 समुद्र पार लंडनच्या अखबारामध्ये महाराजांचं नाव आलं. बाबा, चूक कळली बरं मला. तुम्ही तर लय ज्ञानी दिसायला. तुमचं नाव कुठलं, तुमचं गाव कोणतं? अरे माझी रूप बिले हायती आणि नाव बिले हायती. चला बाबा, येतो. अरे माझी नाव बिले हायती आणि माझी रूप बिले हायती, पण महाराजांचं स्वराज्य अबाधित करण्यासाठी सुरतेत जो भिकारी होता ना, तोच मी. बघ येते का ओळखू?